नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 1 आणि 2 ऑक्टोबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स प्रश्न उत्तर स्वरूपातून अभ्यासणार आहोत. हे लेक्चर बघून झाल्यावर तुम्ही याची PDF विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. आता या लेक्चरचा आपण पहिला प्रश्न बघूयात. भारत आणि बांगलादेशने उमरोई येथे कोणता लष्करी सराव केला? प्रत्येक लष्करी सराव हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा असतो, तसाच हा पण आहे. तर रिसेंटली बघा, समप्रीती नावाचा लष्करी सराव भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये चालतोय म्हणण्यामागचं कारण म्हणजे 3 ऑक्टोबरला या सरावाची सुरुवात झाली आहे आणि हा 14 दिवस चालणार आहे. या वर्षीचा हा सराव आपल्या भारतामध्ये मेघालय या ठिकाणी उमरोई नावाचं जे ठिकाण आहे इथं हा पार पडतोय. आता हा जो सराव आहे ना समप्रीती, तर याची सुरुवात 2009 मध्ये झाली होती आणि पहिला सराव 2009चा हा आपल्या भारतामध्येच झाला होता. आसाम या राज्यात जोरहाट या ठिकाणी पहिला सराव तो पार पडला होता आणि तेव्हापासून हा सराव दरवर्षी आयोजित केला जातोय भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये. म्हणजेच हा एक वार्षिक संयुक्त लष्करी सराव आहे आणि या वर्षीची ही या सरावाची 11वी आवृत्ती होती. या वर्षीच्या या सरावामध्ये दोन्ही साईडचे म्हणजे दोन्ही देशांकडून जवळपास 350 कर्मचारी हे ह्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. ओके, तर या वर्षीची ही 11वी आवृत्ती आहे, म्हणून या सरावाचं नाव आहे संप्रीती 11. आता या प्रश्नाच्या माध्यमातून आपण भारताचे काही महत्त्वाचे लष्करी सराव आणि ते कोणत्या देशासोबत आयोजित केले जातात हे बघूयात. तर अमेरिकेसोबत युद्धाभ्यास, वज्रप्रहार आणि सी ड्रॅगन नावाचे 3 वेगवेगळे सराव होतात. बांगलादेशसोबत आत्ता बघितलेला आपण समप्रीती, फ्रान्ससोबत शक्ती सराव गरुड आणि वरुण, इंडोनेशियासोबत गरुड शक्ती, थायलंडसोबत मैत्री सराव, मंगोलियासोबत नोमॅडिक एलिफंट, जपानसोबत धर्मा गार्डियन आणि वीर गार्डियन, श्रीलंकेसोबत स्लिनेक्स, ऑस्ट्रेलियासोबत ऑसेंडेक्स आणि हे दोन्ही नौदल सराव आहेत. भारत, ब्राझील आणि साऊथ आफ्रिका या 3 देशांमध्ये इब्सामार नावाचा त्रिपक्षीय नौदल सराव होतो. चीनसोबत आपला हँड इन हँड नावाचा सराव होतो. ओमानसोबत 3 वेगळे सराव होतात. अल नजाह, नसीम अल बहर आणि ईस्टर्न ब्रिज. याच्यापैकी अल नजाह हा दोन्ही देशांच्या आर्मीमध्ये, नसीम अल बहर हा दोन्ही देशांच्या नेव्हीमध्ये आणि ईस्टर्न ब्रिज हा दोन्ही देशांच्या एअरफोर्समध्ये होणारा सराव आहे. कझाकस्तानसोबत काझिंद, नेपाळसोबत सूर्यकिरण, भारत, US आणि जपान या 3 देशांमध्ये मलबार नावाचा त्रिपक्षीय सराव होत असतो. सिंगापूरसोबत सिम्बेक्स आणि बोल्ड कुरुक्षेत्र, उझबेकिस्तानसोबत डसलिक आणि UK सोबत 2 वेगळे सराव होतात, कोब्रा वॉरियर आणि कोकण. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. बिहार सरकारने खालीलपैकी कोणत्या श्रेणीतील EWS साठी 10% आरक्षण जाहीर केले? हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे बघा, कारण रिसेंटली बिहारच्या गव्हर्नमेंटने एक खूप चांगला डिसिजन घेतला आहे की त्यांनी आता तिथल्या न्यायिक सेवा आणि जे गव्हर्नमेंट लॉ कॉलेजेस आहेत तर अशा ठिकाणी EWS म्हणजे इकॉनॉमिक विकर सेक्शनसाठी 10% आरक्षण आता बिहारच्या गव्हर्नमेंटने जाहीर केलेलं आहे. सो या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, 1 आणि 2 बरोबर आहे तिथले. आता रिसेंटली बघा एक मुद्दा चर्चेत होता की बिहारच्या गव्हर्नमेंटनी जात सर्वेक्षण केलेलं आहे आणि या सर्वेक्षणाचा बघा डेटाचा पहिला सेटसुद्धा बाहेर आलेला आहे आणि हा पहिला सेट या जात सर्वेक्षणाचा आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बिहारच्या गव्हर्नमेंटनी ही घोषणा केलेली आहे की आता तिथल्या EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी न्यायिक सेवा आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेजेसमध्ये 10% आरक्षण ठेवलं जाणार आहे. तर हा जो निर्णय आहे तर हा रिसेंटली बिहारच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. याच्याशिवाय त्यांनी राज्य न्यायिक सेवा 1951च्या मार्गदर्शक तत्वांमध्ये ज्या सुधारणा आहेत तर त्याला मंजुरी दिलेली आहे. ह्या सुधारणा म्हणजे काय, तर याच्याद्वारे न्यायिक सेवांमध्ये आणि राज्य संचलित कायदा संस्था आणि युनिव्हर्सिटीजमध्ये EWS कॅटेगरीसाठी 10% आरक्षणाची परवानगी आता दिली गेलेली आहे. कशानुसार, तर राज्य न्यायिक सेवा 1951च्या मार्गदर्शक तत्वांनुसार. ठीक आहे, या प्रश्नाच्या माध्यमातून थोडक्यात आपण बिहार या राज्याचा थोडा भूगोल समजून घेऊ. तर इथे बघा हा आहे आपला भारत, याच्या पूर्वेकडं हे जे राज्य आहे तर हे आहे आपलं बिहार. याच्या उत्तरेला जर आपण बघितलं तर इकडे बघा हा आहे नेपाळ, पश्चिमेला इकडे लेफ्टला आहे UP, याच्या खाली म्हणजेच दक्षिणेला झारखंड आहे आणि पूर्वेकडं पश्चिम बंगाल हे राज्य आहे. इथले महत्त्वाचे नॅशनल पार्क आणि अभयारण्य लक्षात ठेवा. तर वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान, तर हे बघा तिथलं टायगर रिझर्व आहे या ठिकाणी आणि ते आत्तापर्यंतचं एकमेव टायगर रिझर्व आहे बिहारमधलं. आता रिसेंटली आपण एक प्रश्न बघितला होता की बिहारला त्यांचं दुसरं टायगर रिझर्व मिळणार आहे, हे कुठं आहे तर ते तुम्ही आन्सर मला कमेंट करून आज सांगायचं आहे. याच्याशिवाय बिहारमध्ये कनवार सरोवर पक्षी अभयारण्य आहे आणि विक्रमशिला गंगेटिक डॉल्फिन अभयारण्यसुद्धा बिहारमध्येच आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. राजीव गांधी किसान न्याय योजना
कोणत्या राज्याशी संबंधित आहे? हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे बघा. बऱ्याच वेळा आयोग प्री एक्झाममध्ये वेगवेगळ्या राज्यांच्या योजनांवरती सुद्धा प्रश्न विचारत असतो. तर या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय छत्तीसगड. छत्तीसगडमध्ये सध्या काँग्रेस पार्टीचं गव्हर्नमेंट आहे आणि तिथले मुख्यमंत्री आहेत भूपेश बघेल. तर त्यांनी रिसेंटली शेतकऱ्यांसाठी राजीव गांधी किसान न्याय योजनेसाठी आता निधी जाहीर केलेला आहे. काय आहे ही योजना? तर या योजनेच्या अंतर्गत जवळपास तिथल्या 24,52,000 शेतकऱ्यांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये 1,895 कोटी रुपये हे वितरित केले जाणार आहेत. म्हणजे ही एक डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीची ही एक स्कीम असेल असं आपण इथं म्हणू शकतो. याच्याशिवाय रिसेंटली मल्लिकार्जुन खरगे आणि भूपेश बघेल यांनी बऱ्याच वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. त्याच्यापैकी एक म्हणजे मुख्यमंत्री निर्माण श्रमिक पेन्शन सहयोग योजना, ही सुद्धा त्यांनी सुरू केली आहे. आता ही योजना काय आहे श्रमिक पेन्शन नावाची? तर ह्याच्या अंतर्गत 10 वर्ष नोंदणी केलेल्या आणि ज्यांचं वय 60 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे तर अशा सगळ्याच बांधकाम कामगारांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यभरासाठी 1,500 रुपये पर मंथ एवढी पेन्शनसुद्धा या मुख्यमंत्री निर्माण श्रमिक पेन्शन सहयोग योजनेच्या अंतर्गत त्यांना दिली जाणार आहे. पेन्शन किती आहे? तर 1,500 रुपये पर मंथ एवढी पेन्शन असणार आहे. तर असे बांधकाम कामगार ज्यांनी 10 वर्षांच्या आधी नोंदणी केलेली आहे किंवा ज्यांचं वय 60 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे अशा सगळ्यांनाच. याशिवाय त्यांनी अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे की तिथल्या 73 लाख लोकांना रेशन द्यायसाठी आणि तिथल्या बेरोजगारी युवकांना बेरोजगारी भत्ता द्यायसाठी म्हणून टोटल 147 कोटी रुपये डिस्ट्रीब्यूट ते आता करणार आहेत. याशिवाय गोधन न्याय योजनेअंतर्गत तिथल्या 65,000 शेण विक्रेत्यांना एकूण 5.16 कोटी रुपयेसुद्धा मिळणार आहेत. तर अशा वेगवेगळ्या फंडचं वाटप वेगवेगळ्या योजनेच्या अंतर्गत रिसेंटली छत्तीसगडच्या गव्हर्नमेंटनी करायचं ठरवलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न. राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार 2021-22 किती जणांना देण्यात आला? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय. यावर्षी हा पुरस्कार 52 लोकांना देण्यात आलेला आहे. आणि लक्षात ठेवा हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो. पण हा जो पुरस्कार आहे तर हा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून दिले जातात. पण कुणाच्या हस्ते दिला जातो? तर राष्ट्रपतींच्या हस्ते. ओके, यावेळी हा पुरस्कार टोटल 52 लोकांना देण्यात आलेला आहे. कशासाठी? तर सामाजिक सेवेतल्या योगदानासाठी. ठीक आहे. थोडक्यात NSS बद्दल सांगायचं तर बघा, NSSचा फुल फॉर्म म्हणजे नॅशनल सर्व्हिस स्कीम. म्हणजेच ही आपल्या देशाची एक राष्ट्रीय सेवा योजना आहे. आपण शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना बघितलं होतं बघा की आपल्या शाळेमध्ये सुद्धा एक सेक्शन वेगळा असायचा NSSचा आणि आपल्याला सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेता यायचा. तर ह्या NSSची सुरुवात आपल्या केंद्र सरकारने 1969मध्ये केली होती. केंद्रीय क्षेत्रातली योजना म्हणून NSSची सुरुवात करण्यात आलेली आहे. कशासाठी बरं हे सुरू केलं होतं? तर स्वयंसेवी सामुदायिक सेवेद्वारे जे शाळेतले कॉलेजमधले विद्यार्थी किंवा तरुण आहेत तर ह्यांचं व्यक्तिमत्व आणि चारित्र्य विकसित करण्याच्या उद्देशाने NSSची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि NSSची वैचारिक दिशा ही महात्मा गांधींच्या आदर्शांनी प्रेरित आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. इंडिया स्मार्ट सिटीज कॉन्क्लेव्हमध्ये सिटी अवॉर्ड श्रेणीमध्ये कोणत्या शहराला प्रथम पुरस्कार मिळाला? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय वाराणसी, जे की UPमध्ये आहे. तर या वर्षीचं हे जे इंडिया स्मार्ट सिटीज कॉन्क्लेव्ह आहे ना, तर हे मध्य प्रदेशातल्या इंदोर या ठिकाणी हे आपल्या केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलं होतं. याच्यामध्ये UP या राज्याला किंवा त्याच्यातल्या वेगवेगळ्या शहरांना बऱ्याच वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये अवॉर्ड्स मिळालेले आहेत. त्याच्यापैकी एक म्हणजे हा सिटी अवॉर्ड कॅटेगरी. याच्यामध्ये वाराणसी हे पहिल्या नंबरवरती आलेलं आहे. UPला जवळपास वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये 10 अवॉर्ड्स मिळालेले आहेत. त्याच्यापैकी राष्ट्रीय स्मार्ट सिटीमध्ये आग्रा हे जे शहर आहे तर हे 3ऱ्या क्रमांकावरती आलेलं आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट राज्य श्रेणीमध्ये तृतीय पुरस्कार हा UP या राज्याला मिळालेला आहे, कारण त्याला 10 वेगवेगळे अवॉर्ड मिळालेले आहेत. आणि आग्रा हे जे UPमधलं ठिकाण आहे, आपल्याला माहिती आहे तिथला ताजमहल प्रसिद्ध आहे. तर आग्रा या शहराला नॅशनल स्मार्ट सिटी अवॉर्ड कॅटेगरीमध्ये 3रा नंबर मिळाला आहे. याशिवाय जो उत्तर विभाग आहे आपल्या भारताचा, तर ह्याच्यामधल्या 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्मार्ट शहरांमध्ये वाराणसी याला सिटी अवॉर्ड्स कॅटेगरीमध्ये पहिला नंबर मिळालेला आहे. ओके, तर असे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये UP या राज्याला 10 वेगवेगळे पुरस्कार या स्मार्ट सिटीज कॉन्क्लेव्हमध्ये मिळालेले आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न.
हा प्रश्न आपल्या प्री एक्झामसाठी महत्त्वाचा आहे बघा. सायन्स अँड टेक रिलेटेड जे करंट अफेअर्सशी रिलेटेड जे क्वेश्चन असतात तर ते आयोग जास्त करून विचारत असतो. याशिवाय राज्यसेवा GS मेन्स पेपर 4 जो आहे तर ह्याच्यामध्ये सायन्स नावाचा जो आपला सिलेबसचा भाग आहे त्याच्यामध्ये हृदय हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे ज्यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो. तर हा प्रश्न लक्षपूर्वक आहे का महत्त्वाचा आहे. इथं फक्त आपल्याला फुल फॉर्मच विचारला आहे. तर सी हार्ट्स म्हणजे साऊथ ईस्ट एशिया हार्ट्स. काय आहे हे साऊथ ईस्ट एशिया हार्ट? तर साऊथ ईस्ट एशिया या रिजनमधल्या देशांनी एक पुढाकार घेतलेला आहे हार्ट्सच्या संबंधित डिसिजेसवरती काम करण्यासाठी. जसं की हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचे जे रोग आहेत तर ह्याच्यावरती काम करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. हा या देशांचा एक एकात्मिक प्रयत्न आहे असं आपण म्हणू शकतो. हार्ट संबंधी डिसिजेस म्हणजे काय तर मेनली हाय ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज तर ह्याच्यावरचे उपचार त्यांना कव्हरेज देणं त्यांचं नियंत्रण वाढवणं तर ह्याच्यासाठी सी हार्ट्स हा एक प्रयत्न केला जातो ह्या साऊथ ईस्ट एशिया रिजनमधल्या देशांमधून. ओके. आता तसं जर आपण बघितलं ना तर हार्ट संबंधित डिसिजेस हे सगळे असंसर्गजन्य रोग म्हणले जातात. म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये जर एखादा असा व्यक्ती असेल की ज्याला हाय ब्लड प्रेशर आहे आणि आपण जर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो तर आपल्याला हाय BP होणार आहे का? नाही. म्हणजे कॉन्टॅक्टमधून होणारा हा डिसीज नाही आहे. त्याच्यामुळे ह्याला नॉन कम्युनिकेबल डिसीज असं म्हणतात. WHO एक खूप धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे बघा. तर हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचे जे रोग आहेत तर ते आत्ता एक मृत्यूचं खूप प्रमुख कारण बनलेलं आहे जास्त करून या साऊथ ईस्ट एशिया रिजनमधल्या देशांमध्ये. त्यांनी सांगितलं WHOने की या रिजनमध्ये जवळपास 39 लाख मृत्यू हे हृदयामुळं किंवा हृदयासंबंधीच्या डिसिजेसमुळं दरवर्षी होत आहेत या रिजनमध्ये. हे जर आपण प्रमाण बघितलं ना तर टोटल जेवढे जे असंसर्गजन्य रोगांमुळे होणारे मृत्यू आहेत त्याच्यापैकी फक्त हार्ट संबंधी डिसिजेसमुळे होणारं हे जे मृत्यूचं प्रमाण आहे तर हे 1/4 म्हणजे 25% एवढं जास्त आहे. आणि हे असे डिसीज आहेत की ज्याच्यावरती प्रतिबंधसुद्धा करता येऊ शकतो. म्हणूनच प्रतिबंध करायसाठी म्हणून सी हार्ट्स हे उपक्रम आता या सगळ्या देशांनी सुरू केलेला आहे. आता सध्या हृदयांवरच्या डिसीजमुळं होणारं हे मृत्यूचं प्रमाण किंवा हृदयावरचे रोग एवढ्या जास्त लोकांना का बरं होत आहेत तर याचं प्रमुख आणि एकमेव कारण म्हणजे सध्याची आपली लाईफस्टाईल. बरेच लोक तंबाखू खातात, दारू पितात, अनहेल्दी डाएट खातात म्हणजे जे चांगलं फूड नाही आहे, अस्वास्थ्यकर आहे, आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे असं आपण खातो. याच्याशिवाय हाय ब्लड प्रेशर असतो. आपल्या रक्तामध्ये सुद्धा ग्लुकोजचं प्रमाण हे प्रमाणापेक्षा बाहेर असतं, जास्त असतं. त्याच्यामुळं हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचे जे डिसीज होत आहेत तर हे आजकालच्या लोकांमध्ये जास्त बघायला मिळत आहेत. तर असं रिसेंटली WHOनी सांगितलेलं आहे. याच्याशिवाय बघा 2010मध्ये या हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांमुळे जर मृत्यू व्हायचे तर ते 1 लाखाच्या लोकसंख्येच्या मागं 121 मृत्यू या कारणामुळे व्हायचे. आणि तेच प्रमाण जर 2019मध्ये बघितलं तर 1 लाख लोकांमध्ये 108 पर्यंत आलेलं आहे. म्हणजे हे प्रमाण या 10 वर्षामध्ये कमी झालेलं आपल्याला इथे दिसतंय. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. अलीकडेच 1 तारीख 1 घंटा 1 साथ मोहीम बातम्यांमध्ये दिसली ती कोणत्या संदर्भात आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन स्वच्छता मोहीम आहे ही. तर यावर्षी बघा महात्मा गांधींची 154वी जयंती 2 ऑक्टोबरला साजरी करण्यात आली आणि या बेसिसवरती आपल्या भारतामध्ये 1 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता सगळ्या नागरिकांनी 1 तास श्रमदान करायचं असं आवाहन आपले पंतप्रधान मोदींनी केलं होतं. हा जो उपक्रम आहे तर हा एक मेगा स्वच्छता मोहीम आहे जो की स्वच्छता पखवाडा स्वच्छता ही सेवा 2023 या मोहिमेचा ही एक भाग होती. आणि त्यामुळंच गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने हा कार्यक्रम राबवला होता. आणि याच्या अंतर्गत सार्वजनिक जे जागा आहेत तर अशा ठिकाणी ही स्वच्छता करण्यात यावी तर असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. ओके. तर ही 1 तारीख 1 घंटा 1 साथ ही मोहीम 1 तारखेला सकाळी 10 वाजता ही सुरू झालेली आहे. ओके. पुढचा प्रश्न. कोणत्या देशाच्या ॲथलेटने स्लॅक लाईनवर 100 मीटर चालत विश्वविक्रम केला आहे? स्लॅक लाईन म्हणजे तुम्ही लहानपणी डोंबाराचा खेळ बघितला असेल ना की दोरीवरून एका टोकावरून दुसऱ्या टोकावर एक छोटी मुलगी चालत जात असते आणि तिच्या हातात काठी असते. फक्त या स्लॅक लाईनमध्ये हातात काठी नसते प्लेयरच्या, पण तशाच पद्धतीचा हा गेम आहे दोरीवरून चालण्याचा खेळ. तर ह्याच्यामध्ये एका चीनी ॲथलेटनी ज्याचं नाव आहे शी हेलिन तर ह्यांनी फास्टेस्ट 100 मीटर स्लॅक लाईन वॉकचा एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे. सो या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन.
यांनी 2 टेकड्यांमधल्या जमिनीपासून 100 मीटर उंच असलेल्या स्लॅक लाईनवरती वॉक केला आहे. 100 मीटरचा हा वॉक त्यांनी फक्त 1 मिनिट आणि 14 सेकंदात पूर्ण केलेला आहे. या आधीचं जे रेकॉर्ड होतं ते 2016मध्ये फ्रान्सच्या लुकास मिलियार्डचं होतं. त्यांनी हेच 100 मीटर डिस्टन्स फक्त 1 मिनिट आणि 59 सेकंदात पूर्ण केलं होतं. तसं बघितलं तर हे शिलींचा जो टाईम आहे हे डिस्टन्स पूर्ण करण्याचा हा खूप कमी आहे, फक्त 1 मिनिट आणि 14 सेकंदाचा. हेलिनचा हा जो संपूर्ण स्लॅक लाईन वॉक होता तर तो 222 मीटरपेक्षा जास्त होता. पण असं असलं तरीसुद्धा स्पेशली 100 मीटर क्षेत्रामध्ये त्याला वेळ देण्यात आली होती आणि त्यांनी आता हे एक नवीन रेकॉर्ड हे डिस्टन्स कव्हर करून बनवलेलं आहे. हा जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे तर हा समुद्र सपाटीपासून 1600 मीटर उंचीवरती माउंट वुगॉंग पिंगजियांग या ठिकाणी हा बनलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न. ICC पुरुष एकदिवसीय विश्वचषक 2023साठी ग्लोबल ॲम्बेसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे सचिन तेंडुलकर, म्हणजे क्रिकेटचा देव म्हणतो आपण त्याला. तर ICCनी सचिन तेंडुलकरला पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2023साठी ग्लोबल ॲम्बेसेडर म्हणून आता अपॉइंट केलेले आहे. फक्त भारतासाठी नाही तर हा ग्लोबल ॲम्बेसेडर असणार आहे. ऑलरेडी बघा ह्या वर्ल्ड कपची सुरुवात झालेली आहे 5 ऑक्टोबरला आणि ह्याच्यामध्ये जो पहिला मॅच आहे तर हा इंग्लंड वर्सेस न्यूझीलंड झालेला आहे. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही तर बघतच असाल वर्ल्ड कपचे मॅचेस, तर या पहिल्या मॅचमध्ये कोणती टीम जिंकलेली आहे त्याचा आन्सर मला कमेंट करून सांगा. ओके, हा जो फर्स्ट मॅच होता तर हा जे जगातलं सगळ्यात मोठं स्टेडियम आहे आपल्या गुजरातमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम यावरती हा झालेला आहे. यावर्षी बघा या वर्ल्ड कपमध्ये टोटल 48 मॅचेस होणार आहेत आणि हे वेगवेगळ्या भारतातल्या 10 ठिकाणी हे खेळवले जाणार आहेत. आणि ह्याचा जो फायनल मॅच आहे वर्ल्ड कपचा तर तो 19 नोव्हेंबरला गुजरातमध्ये याच ठिकाणी नरेंद्र मोदी स्टेडियमवरती हा होणार आहे. आता जसं या वर्ल्ड कपचा ग्लोबल ॲम्बेसेडर म्हणून सचिन तेंडुलकरला अपॉइंट केलेलं आहे तर आत्तापर्यंत ह्या पदावरती कोण कोण राहिलेलं आहे किंवा कुणाकुणाला अपॉइंट केलेलं आहे तर यावरती सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो मल्टीलायनर फॉर्ममध्ये. जसं की अ, ब, क, ड, इ, फ असे वेगवेगळे ऑप्शन्स देतील आणि पुढीलपैकी कोणाला आत्तापर्यंत ग्लोबल ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले नाही अशा पद्धतीचा प्रश्न आयोग विचारू शकतो. तर आत्तापर्यंत बघा ICCने वेस्ट इंडिजचा व्हिवियन रिचर्ड्स, साऊथ आफ्रिकेचा AB डिव्हिलियर्स, इंग्लंडचा जो कॅप्टन राहिला होता इयॉन मॉर्गन, ऑस्ट्रेलियाचा ओरोन फिंच, श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन तर यांना ग्लोबल ॲम्बेसेडर म्हणून आत्तापर्यंत अपॉइंट केलेलं होतं. ओके, आता शेवटचा प्रश्न. RBIचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय मुनीश कपूर. तर रिसेंटली RBIनी एक नवीन अपॉइंटमेंट केलेली आहे कार्यकारी संचालक या पदासाठी, म्हणजे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून आता मुनीश कपूर यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. ह्या पदावरती यायच्या आधी ते RBIमध्ये चलनविषयक धोरण विभागाचे प्रभारी सल्लागार होते. याशिवाय चलनविषयक धोरण समितीचे सचिवसुद्धा राहिलेले आहेत मुनीश कपूर. आणि आता ED हे पद मिळाल्यानंतर त्यांना काय काम असणार आहेत तर RBIचा जो आर्थिक आणि धोरण संशोधन विभाग आहे तर हे बघण्याचं काम असणार आहे मुनीश कपूर यांचं. तर त्यांनी अर्थशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकरचे प्रमाणित सहयोगी राहिलेले आहेत मुनीश कपूर. ते आता RBIचे ED बनलेले आहेत. ठीक आहे, आता या प्रश्नाच्या माध्यमातून आपण RBI बद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊ. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर ही आपल्या भारत सरकारने स्थापन केलेली किंवा चालवलेली एक मध्यवर्ती बँक आहे आपल्या भारताची. याचा आपण इतिहाससुद्धा समजून घेऊ. बऱ्याच वेळा आयोग हा RBIच्या स्थापनेवरती प्रीमध्ये सुद्धा क्वेश्चन विचारत असतो. तर बघा, सगळ्यात आधी 1771मध्ये भारतासाठी एक मध्यवर्ती बँक असावी अशी संकल्पना वॉरन हेस्टिंग्स यांनी मांडली होती. त्यानंतर 1926चा आयोग यंग हिल्टन आयोग हा RBIच्या स्थापनेमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतो. ह्या आयोगाने सुद्धा शिफारस केली होती RBIची किंवा एक भारतासाठी मध्यवर्ती बँक असावी अशी. आणि त्यानंतर गोलमेज परिषदा झाल्या. तर ह्या 1926च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारसीवरून आणि गोलमेज परिषदेच्या चर्चेनंतर भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि यासाठीच म्हणून संसदेमध्ये 6 मार्च 1934ला RBI ॲक्ट 1934 हा संमतसुद्धा करण्यात आला. आणि या कायद्यानुसार 1 एप्रिल 1935ला RBIची स्थापना करण्यात आली आहे. ओके, म्हणजे RBIची स्थापना कधी झाली आहे तर 1 एप्रिल 1935ला. कोणत्या कायद्याद्वारे तर RBI ॲक्ट 1934 या कायद्याद्वारे.
लक्षात ठेवा, RBIचा पहिला गव्हर्नर हा सर ऑस्बॉर्न स्मिथ हा होता. कारण RBIची स्थापना जर आपण बघितली तर इंग्रजांच्या काळातलीच आहे. आपल्या भारताला स्वातंत्र्य 1947ला मिळालेलं आहे आणि RBIची स्थापना 1935मध्ये झालेली आहे. त्यामुळं पहिला गव्हर्नर हा तर इंग्रज हाच असणार होता, तो होता सर ऑस्बॉर्न स्मिथ. आपला भारत हा 1947ला स्वातंत्र्य झाल्यानंतर RBIचं सुद्धा 1 जानेवारी 1949ला राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आपल्या इंडियन इकॉनॉमीमध्ये RBIचा एक खूप महत्त्वाचा रोल असतो बघा. तो म्हणजे की भारतातल्या चलन बाजाराचं नियमन करणं आणि त्याच्यासाठी RBI काय करते तर आपल्या देशातल्या जे इतर बँका आहेत किंवा ज्या इतर आर्थिक संस्था आहेत तर त्यांना शिस्त लावायचं काम करते. कसं बरं शिस्त लावणार? तर ही शिस्त लावण्यासाठी म्हणून RBI हे दरवर्षी किंवा दर 3 महिन्याला आर्थिक धोरण आणि पतधोरण जाहीर करत असते. म्हणजेच बँकांचा जो रेपो रेट आहे, रिव्हर्स रेपो रेट आहे, तर अशा वेगवेगळ्या गोष्टी हे कोण ठरवतं तर RBI ठरवतं. आणि यानुसार अशा पद्धतीने RBI हे भारतातल्या वेगवेगळ्या बँकांना कंट्रोल करतं आणि भारतातल्या चलन बाजाराचं नियमन अशा पद्धतीने RBI हे करत असतं. आणि सध्या RBIचं हेडक्वार्टर आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर अशा रीतीने आज आपण 1 आणि 2 ऑक्टोबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स या लेक्चरमधून डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला माझं लेक्चर आवडलं आहे का हे कमेंट करून मला नक्की कळवा. तर लवकरच भेटू मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.